नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2024 सालातील ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 25/6/2024 रोजी आली आहे. ही चतुर्थी पहाटे 1:23 सुरू होणार असून या दिवशी 11:10 संपणार आहे. अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत हे 25 जूनला करायचे आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. हे आपल्याला अतिशय फलदायी ठरते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक करायचा आहे. तर मैत्रिणींनो, संकष्टी चतुर्दशी म्हणजे आपले संकट दूर करणारी आणि विघ्न दूर करणारी, सुख समृद्धी प्रदान करणारी ही गणेशाची महत्त्वाची संकष्टी चतुर्दशी असते. तर आपण ह्या संकष्टी चतुर्दशीला गणपती बाप्पांची कोणती अशी आवडती वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे, तर हे आपण पाहूया. मैत्रिणींनो, जर ही गोष्ट पाहण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ही जर वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केली तर नक्कीच तुमचे विघ्न दूर होतील, सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे की तुम्हाला ही गणपती बाप्पांची आवडती वस्तू, गणपती बाप्पांना प्रसन्न करणारी वस्तू गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे. तर ही वस्तू कोणती? तर ही वस्तू म्हणजे दुर्वा. तुम्हाला गणपती बाप्पांसाठी संकष्टी दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दुर्वा आणायच्या आहेत. या दुर्वांचं प्रमाण कसं घ्यायचं? तर 11, 21, 51, 101 या संख्येत या दुर्वा घ्यायच्या आहेत. ह्या दुर्वा घेताना 11 घेतल्या, 21 घेतल्या तर त्यामागे एक ही दुर्वा कमी अगर जास्त होता कामा नये. दुर्वा अगदी 1 ते 2 वेळा मोजून आपण 11, 21, 51, 108 या प्रमाणातच घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मोजून घ्यायच्या आहेत. कमी किंवा जास्त करायच्या नाहीत. ही दुर्वा आपण गणपती बाप्पांच्या समोर किंवा गणपती बाप्पांच्या हातामध्ये ठेवायची आहे. आणि दुसरी आवडती वस्तू म्हणजे जास्वंदीचं फूल. गणपती बाप्पांना अगदी आवडणारं फूल म्हणजे जास्वंदीचं फूल. तर तुम्ही या दिवशी हे फूल देखील अर्पण करू शकता. तुम्ही जर गणपती बाप्पांना या 2 वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्या मुलाबाळांची देखील प्रगती होईल. तर हा उपाय अतिशय सोपा आणि सहजरित्या होणारा आहे. तर मैत्रिणींनो, या संकष्टीला तुम्ही हा उपाय नक्की करा. याचे फळ आपल्याला लवकरात लवकर आणि योग्य ते फळ आपल्याला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.